यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणीही संपली आहे। या प्रकरणी तपास पूर्ण झाला नसल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय। त्यामुळे कोरटकरला जामीन मिळणार की नाही हे 2 दिवसात समजणार आहे। कोरटकरच्या जामीन अर्जावर 9 एप्रिलला निकाल लागेल। तेव्हा कोणी कोणी केव्हा संतापतात, जेव्हा एखादा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात येतो आणि तो आता आपल्या विरुद्ध पूर्णपणे आहे, आता काहीच बचाव नाही असं जेव्हा दिसते तेव्हा कोणी माणूस संतापणं हे साहजिक आहे। मी माझ्या मनाने काही बोलत नव्हतो। जो घटनाक्रम आणि वस्तुस्थिती बाहेर घडलेली आहे ती मी सांगत होतो। मी कोणती खोटी गोष्ट सांगत असेल तर त्यांनी चिडणं साहजिक आहे। परंतु इथे प्रशांत कोरटकरवर चिल्लर फेकण्यात आली की नाही, इथे कोणीतरी त्यांना कोल्हापुरी चप्पल मारण्याचा प्रयत्न केला की नाही, इथे एका वकिलांनी प्रक्षुब्ध होऊन प्रशांत कोरटकरवर हल्ला केला की नाही, या सगळ्या जर वस्तुस्थिती असतील तर प्रशांत कोरटकर यांनी जेलमध्ये राहणं हे सुरक्षित आहे। हे मी कशाच्या आधारे म्हणालो? जस्टिस कृष्णा अय्यर जेव्हा न्यायाधीश होते तेव्हा त्यांनी आरोपीला बेल देण्याच्या संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्याच्यामधली एक सूचना ही आहे की जर आरोपीचं वास्तव्य हे सुरक्षित असेल कारागृहामध्ये तर काही काळासाठी त्याला तिथेच राहू द्यावं, अशा प्रकारची सूचना त्यांनी केली होती। म्हणून मी ती सांगत होतो आणि तो कायदेशीर मुद्दा आहे।